महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत पारनेर येथे महाराष्ट्र अस्मिता मेळावा संपन्न। या कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे पारनेर तालुका प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। पाहुयात। महाविकास आघाडीच्या बैठकीत पारनेरमध्ये मशाल पेटवून हा राष्ट्रवादीचा शब्द असल्याने आता पारनेर मतदारसंघाची जागा शिवसेनेला हवी आहे, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी 20/8/2024 रोजी पारनेर येथे झालेल्या महाराष्ट्र अस्मिता मेळाव्यात केली होती। शिवसेनेच्या राज्यस्तरीय महाराष्ट्र अस्मिता मेळाव्याचा शुभारंभ पारनेरच्या मेळाव्याने झाला। या मेळाव्यातील उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे बोलत होत्या। यावेळी तमाम शिवसैनिक तथा आदी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्येने पारनेर येथे उपस्थित होते। महाविकास आघाडीच्या पक्षातील एक जबाबदार पदाधिकारी म्हणून, नेता आणि प्रवक्ता म्हणून अत्यंत जबाबदारीने आणि गांभीर्याने मी माझ्या पक्षप्रमुखांकडे विनंती करते आहे आणि मी जाहीरपणे या सभागृहात सांगते, लोकसभा निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीला खंबीर साथ दिली आहे। शिवसेनेची मशाल तेवत ठेवण्यासाठी आता आम्हाला पारनेरची जागा हवी आहे। भाऊ म्हणून निलेश लंके यांच्यासाठी मी सभा घेतल्या। निलेश लंके यांच्या पत्नी राणी वहिनी माझ्या भगिनी आहेत। लोकसभेला नणंद प्रचारासाठी आली, तसेच आता भाऊजाई या नात्याने शिवसेनेच्या प्रचाराला राणी वहिनी येतील असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला। पारनेरची शिवसेना खंबीर गद्दारांनी घात करून शिवसेनेत फूट पडल्यानंतर पारनेर तालुका मात्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला। संकटाच्या काळात आम्ही शिवसेना वाढवा अभियान राबवले। गद्दारांसोबत शिवसैनिक गेला नाही। तालुक्यातील शिवसेना अभेद्य राहिली। लोकसभा निवडणुकीत आम्ही निलेश लंके यांना खंबीर साथ दिली। त्यांच्या विजयात शिवसैनिकांचा मोलाचा वाटा आहे। पारनेर येथे विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले हे शक्ती प्रदर्शन अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरणार आहे। प्रतिनिधी सचिन जाधव, शिवगर्जना न्यूज, पारनेर।